नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10. उरळी देवाची आणि फुरसुंगी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत येणारी ही दोन गावे आणि तिकडचंच महानगरपालिकेचा कचरा डेपो. ह्या कचरा डेपोबद्दल तिकडचे नागरिक हे बऱ्याच दिवसापासून वेगवेगळ्या तक्रारी करत आलेले आहेत महानगरपालिकेकडे. आता ह्या कचऱ्याचं विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेनं एक टेंडर काढलं, जे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातर्फे आलं होतं. तर घनकचरा विभागाचे जे उपआयुक्त आहेत संदीप कदम साहेब, त्यानंतर ॲडिशनल कमिशनर जे आहेत ते आहेत पृथ्वीराज BP व आयुक्त आहेत डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब. हे टेंडर काढल्यानंतर हे टेंडर एका कंपनीला देण्यात आले, ज्याचं नाव आहे भूमी ग्रीन एनर्जी. तर ह्या कंपनीला ते देण्यात आलेलं आहे. पण त्याचबरोबर उरळी देवाची इकडचे एक सजग नागरिक जे आहेत भरत सुराणा यांनी या टेंडरवर ऑब्जेक्शन घेतले, आरोप केलेले आहेत. काही त्यांचं असं म्हणणं आहे की टेंडर योग्य पद्धतीने काढण्यात आलेले नाही आहे व याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. तर हे म्हणणं त्यांनी महानगरपालिकेकडे पोहोचवायचा प्रयत्न केला, त्याचा पाठपुरावा केला. पण महानगरपालिका हे म्हणणं त्यांचं मनावर घेत नाही आहेत, ऐकत नाही आहेत, त्याच्यावर काही कारवाई करत नाहीत. म्हणून भरत सुराणा हे आमरण उपोषणाला बसले. 7 आणि 8 तारखेला 2 दिवस त्यांचं हे आमरण उपोषण चालू होतं. तर मित्रांनो, ह्या विषय तुम्हाला लक्षात आलेला आहे. तर या विषयाचा आम्ही सखोल अभ्यास करून या वेगवेगळ्या घटकाचा त्यांची माहिती घेतलेली आहे आणि ही जी पूर्ण माहिती तुम्हाला आम्ही ह्या व्हिडिओमार्फत देणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व नेहमी जसं मी म्हणतो की एक वेळ सबस्क्राईब केलं नाही तर चालेल, पण ह्या व्हिडिओला तुमचे स्पेशल कॉमेंट्स, तुमची स्पेशल माहिती जर काही असेल आणखीन काही, तर तीही द्या आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा आणि आम्ही पुढचे व्हिडिओज आणखीन चांगले करत जाऊ. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10. तर मित्रांनो, उरळी देवाची इकडचं मी जे सांगितलं की जो कचरा डेपो आहे त्याचा कचराचे विल्हेवाट लावण्यासाठी जे टेंडर काढण्यात आले ते भूमी ग्रीन एनर्जी यांना ते देण्यात आले. तर त्या टेंडरमध्ये काही चुका, काही त्रुटी राहिलेल्या आहेत. ते व्यवस्थित अभ्यास न करता टेंडर काढण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये पार्शिलिटी करण्यात आलेली आहे, विशेष करून जे भूमी ग्रीन एनर्जी जी कंपनी आहे त्यांना. आणि हे म्हणणं घेऊन भरत सुराणा हे जे उपायुक्त आहेत घनकचरा विभागाचे संदीप कदम व ॲडिशनल कमिशनर जे आहेत पृथ्वीराज BP यांच्याकडे गेले होते. पण त्यांचं म्हणणं नीटसं ऐकून घेतलं नाही असाही आरोप आहे भरत सुराणा यांचा. त्यामुळे मग शेवटी त्यांनी जे संविधानाचा जो त्यांना अधिकार दिला त्याप्रमाणे त्यांनी आंदोलनाचा हत्यार उचललेलं आहे आणि आमरण उपोषणाला ते महानगरपालिकेच्या दारातच बसले आहे. ते व स्वतः पत्नीसहित ते आमरण उपोषणासाठी महानगरपालिकेच्या दारावर 7 आणि 8 ह्या 2 दिवसासाठी ते बसले होते. तर ह्या घटनाक्रम असा आहे मित्रांनो की 7 तारखेला बसल्यानंतर मी TV10 आमची सकाळी 10:30-11ला त्यांची मी बाईट घेतली आणि तेही टाकलेली आहे मी तुम्हाला. त्यामुळं आंदोलकाचं किंवा उपोषणकर्त्याचं काय म्हणणं आहे ते सुद्धा तुम्हाला आमच्या इकडे व्हिडिओमध्ये तुम्ही बघा. इथे ते तुम्हाला बघायला मिळेल. ते मी टाकलंच होतं 8 तारखेला. आणि 7 तारखेची सुद्धा घटनाक्रम तुम्हाला सांगतो की TV10ची पद्धत अशी आहे की आम्ही बाईट घेतल्यानंतर पोस्ट करायच्या अगोदरसुद्धा आम्ही दुसरी जी बाजू आहे म्हणजे महानगरपालिकेची सुद्धा बाजू असेल तर त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी याचे जे ॲडिशनल कमिशनर होते पृथ्वीराज BP साहेब यांच्याकडे मी डायरेक्ट गेलो. यांच्याकडे डायरेक्टली जाण्याचं कारण असं होतं की जे आंदोलनकर्ते सुराणा यांनी BP जे पृथ्वीराज BP साहेब आहेत यांचं डायरेक्टली नाव घेऊन त्यांना ह्या पदावर मुद्दाम ह्याच कामासाठी, असल्या प्रकारच्या कामासाठीच आणलेलं आहे असा फार मोठा आरोप केल्यामुळे माझी एक नागरिक म्हणून आणि एक पत्रकार म्हणून माझी अशी जबाबदारी आहे की त्यांचं काय म्हणणं आहे हे खरं असेल तर हे फार सिरियस आहे. त्याप्रमाणे मी पृथ्वीराज BP सरांना भेटायला गेलो. पण त्या दिवशी माझी त्यांची काही कारणानं भेट झाली नाही. पृथ्वीराज साहेबांकडं 2 ॲडिशनल कमिशनरांचे खाती असल्या कारणाने अतिशय ते बिझी असतात हे मी समजू शकतो. त्यामुळं मी त्या दिवशी त्यांची मला भेट झाली नाही.
त्यामुळं मी जे ॲडिशनल त्यामुळं मी उपआयुक्त जे आहेत घनकचरा विभागाचे संदीप कदम यांना मात्र भेटलो आणि त्यांना ते प्रकार सगळा सांगितला. त्यांनी एक चांगली गोष्ट केली की आंदोलनकर्त्यांना लगेच बोलवलं. अर्थात संध्याकाळपर्यंत वेळ लागला त्यांना, पण त्यांना बोलवलं आणि आंदोलनकर्त्यांना त्यांनी त्यांच्याशी चर्चा करून एक पत्र दिलं. हे पत्र दिल्यानंतर मी पुन्हा एकदा आंदोलकांना भेटल्यानंतर माझं असं लक्षात आलं की त्या पत्राचं म्हणजे मध्ये जे मिळालं आहे त्याच्याबद्दल भरत सुराणा जे आहेत त्यांचं समाधान नाही आणि त्यामुळं ते त्यांचं आंदोलन मागं घेणार नाही. असं असल्यामुळे दुसऱ्या दिवशीसुद्धा 8 तारखेला सुद्धा त्यांचं ते उपोषण चालूच होतं. पुन्हा एकदा TV10 म्हणून मी 8 तारखेला संदीप कदम यांनासुद्धा भेटलो असताना ते म्हणले तुम्ही कृपया करून पृथ्वीराज BP साहेब यांनाच भेटा आणि तेच ह्याच्यावर व्यवस्थित उत्तर देऊ शकतील. त्यांनी ही माहिती दिली की आम्ही पत्र दिलं आहे उपोषणकर्त्यांना की आम्ही याची पूर्ण माहिती घेऊन त्यांनी त्याबरोबर पत्रात हेही म्हणलेलं की टेंडर आम्ही सर्व नियमांना पाळूनच काढलेलं आहे, त्यामध्ये काही चूक नाही आहे. तरीही तुमच्या मागणीचा विचार करून आम्ही परत चर्चा करून तुम्हाला सविस्तर तुमचं समाधान होईल असं आम्ही तुम्हाला थोड्या दिवसात त्याचं उत्तर देतो. तुम्ही तुमचं उपोषण मागे घ्या. तर तुम्ही जसं मी अगोदर सांगितलं की भरत सुराणा याच्यावर नाखुश असून त्यांनी ते दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 तारखेला सुद्धा आपलं उपोषण चालू ठेवलं. 8 तारखेला मित्रांनो माझी 3 जे अपॉइंटमेंट स्लिप असते प्रत्येक अधिकाऱ्याच्या बाहेर ही अगदी रीतसर मी 3 स्लिपा दिल्यात. एका दिवसामध्ये 3 स्लिप द्यायची सुद्धा माझी पृथ्वीराज BP साहेबांशी ही पहिलीच वेळ आहे. 3 स्लिप दिल्यानंतर तिसऱ्या वेळी मला आतमध्ये प्रवेश मिळाला. त्यावेळी त्यांना मी सांगितलं सर तुमचं नाव घेऊन जर हे आरोप करत असेल तर त्याचं स्पष्टीकरण हे त्या अधिकाऱ्यांनी देणं नागरिकांसाठी हे खूप गरजेचं आहे. TV10साठी हे खूप गरजेचं आहे. कृपया तुम्ही ह्याचा कॉग्निझन्स म्हणजे याची दखल घ्यावी असं माझं म्हणणं होतं. तर त्याचा मान राखून कदाचित पृथ्वीराज BP सरांनी फार उशिरा म्हणजे अगदी 5:30-6ला त्या आंदोलकांना बोलवलं. त्यांच्याबरोबर मी होतो. मी बाहेर जाऊन त्यांचं आत येताना सगळं शूटिंग घेतलेलं आहे. पण पृथ्वीराज BP साहेबांचं म्हणजे बिझी असल्यामुळं त्यांचं तोपर्यंत बरेच दुसरे अधिकारी आले. त्यामुळे यांना जे दुसरे कक्ष केलेलं आहे वेटिंग कक्ष जे आहे तिथे यांना बसवण्यात आले. तिथे साधारणतः अर्धा तास बसल्यानंतर भरत सुराणा यांना हे योग्य वाटले नाही. ते म्हणले मी मग इथे बसण्यापेक्षा आम्ही खालीच बसतो. आम्ही जिथं आंदोलन करतो तिकडचं लोक येतात आम्हाला भेटायला, आम्हाला सपोर्ट करायला. तर तिथे परत ते गेले आणि म्हणले की तुम्ही जेव्हा बोलाल तेव्हा आम्ही परत येऊ. तर त्यानंतर काय झालं की त्यांना परत एकदा बोलवण्यात आलं. त्यांच्याबरोबर ह्यावेळी भरत सुराणा जे होते त्यांच्यावर काही ज्येष्ठ नागरिकसुद्धा किंवा त्यांचे सपोर्टरसुद्धा होते. काही पदाधिकारी होते. स्वतः सुराणा हे काँग्रेसचे एक पदाधिकारी आहेत. तर त्यामुळे ते पुन्हा एकदा एका तासानं ह्यांच्या पृथ्वीराज BP साहेबांच्या केबिनच्या बाहेरच्या बाजूला जिथं बसायला मिळतं तिथं गेले. तिथे सुद्धा त्यांना साधारणतः अर्धा तास वाट बघितल्यानंतर त्यांना चक्कर आली. त्यामुळे ते सरळ जमिनीवर म्हणजे पृथ्वीराज BP साहेबांचं जे मेन केबिन आहे त्याच्या दरवाजाच्या बाहेरच ते जमिनीवर चक्क झोपले होते. ते साधारण तिथं अर्धा तास झोपले असतानासुद्धा पृथ्वीराज BP साहेबांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळं मग ते पुन्हा आपल्या जागी जिथं ते उपोषणाला बसले त्या जागी म्हणजे महानगरपालिकेच्या गेटच्या बाहेर आले आणि तिथे बसले. तर तिसऱ्या वेळी परत साधारणतः 15-20 मिनिटांनंतर तिसऱ्या वेळीसुद्धा परत त्यांना बोलायला आल्यानंतर मात्र यावेळी ते म्हणले आम्ही 2दा आलेलो आहे, आता आम्हाला ॲडिशनल कमिशनरांना भेटायचंच नाही आहे, आम्हाला डायरेक्टली कमिशनरांना भेटायचं आहे असे म्हणून ते तिथेच थांबले. त्याच दरम्यान काँग्रेस पक्षाचे जे उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे जे मोहन जोशी साहेब हे तिथे ह्या उपोषणकर्त्यांना म्हणजे भरत सुराणांना भेटले आणि त्यांना सगळी त्यांची चौकशी केली असता त्यांना हे अधिकाऱ्यांनी फार चुकीचं केलं असं वाटलं. त्यामुळं स्वतः ते वर गेले आणि आयुक्तांना भेटले. त्यावेळी आयुक्त म्हणजे होते तिथं, त्यांची आयुक्तांची भेट झाली आणि आयुक्तांना भेटले म्हणून सांगितल्यानंतर आयुक्तांनी आयुक्तांनी मोहन जोशी यांची दखल घेऊन
जे भरत सुराणा आहेत त्यांना भेटायला बोलवले. आता भरत सुराणा यांची डायरेक्टली आयुक्ताशी भेट झाली आणि आयुक्तांशी बोलल्यानंतर आयुक्तांनी त्यांचं म्हणजे त्यांच्या अर्जावर त्यांनी असं स्पष्ट केले की मी याची पूर्णपणे चौकशी करणार. याचं एक समिती स्थापन केली आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जे काही संबंधित जे विभाग आहेत त्यांनाही सूचना दिल्या की याची पूर्ण माहिती मला मिळावी. त्याचं पत्रामध्ये मी तर दिलेले आहेत आणि याची पूर्ण समिती होऊन याची चौकशी होऊनच काम चालू होईल असं पूर्ण आश्वासन दिल्यानंतर मोहन जोशी आणि ह्यांच्या आयुक्तांच्या केबिनमध्येच पाणी पिऊन हे उपोषण सोडावं अशी आयुक्तांनी विनंती केल्यानंतर श्री सुराणा यांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन ते त्यांचं उपोषण रात्री 9 वाजता 8 तारखेला त्यांनी त्यांचं उपोषण मागं घेतलं आणि त्यांनी आयुक्तावर पूर्ण विश्वास दाखवलेला आहे. त्या संदर्भात तिथं काँग्रेसचे उपाध्यक्ष जे आहेत महाराष्ट्राचे मोहन जोशीसह उपलब्ध होते, तिथं उपस्थित होते आणि असं हे मिळाल्यानंतर हे उपोषण संपलेलं आहे. तर मित्रांनो, हे 2 दिवस जे उपोषण चाललं होतं तर त्यातनं आपल्याला एक नागरिक म्हणून आम्हाला एक आमचं चॅनल असल्यामुळं आम्हालासुद्धा यातनं बरेच काही गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याचबरोबर मी तुम्हाला हेही सांगतो की हा जो घटनाक्रम ते सांगितला कुठले अधिकारी किती बरोबर चुकीचे आहेत, हे वेगवेगळे घटक जे आहेत त्याच्यावरच आम्ही स्वतंत्रपणे वेगवेगळे व्हिडिओ टाकणार आहे. सर्वात सुरुवातीला म्हणजे तुम्हाला हे आंदोलक जे आहेत भरत सुराणा यांची पूर्ण काय म्हणणं आहे, कसं आहे, त्यांनी उपोषण का केलं, कसं केलं, हेही मी टाकत आलेलंच आहे. त्याचबरोबर भूमी ग्रीन एनर्जी कदाचित आम्हाला म्हणजे ही कंपन्या आमच्याशी बोलत नाहीत, पण त्याची माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर त्याचं दुसरं महत्त्वाचं घटक म्हणजे हे घनकचरा विभागाचे जे उप आयुक्त आहेत संदीप कदम, या विषयावर त्यांचं काय म्हणणं आहे तेही जर ते बोलले तर तुमच्यापर्यंत आम्ही ते पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर जे ॲडिशनल कमिशनर आहेत पृथ्वीराज BP साहेब, त्यांचंसुद्धा ह्या म्हणणं काय आहे हे 3दा बोलूनसुद्धा ह्यांना का भेटले नाही, त्यांच्याच लेवलला हा प्रश्न का सुटला नाही, हा आयुक्तापर्यंत का जावं लागलं उपोषण करताना, याची माहिती आम्हाला जर पृथ्वीराज BP साहेब बोलले तर आम्ही तुमच्यापर्यंत पोचू डायरेक्टली त्यांच्या तोंडून किंवा आम्ही त्यांच्याकडे माहिती घेऊन त्यांचं काय म्हणणं हे तुमच्यापर्यंत पोचू. त्याच्यावरच आपला वेगवेगळे व्हिडिओ होणार आहेत. हे सगळे व्हिडिओ बघा. आणि आयुक्तांचं तर स्वतःच म्हणणं असं आहे की मी बोलणार नाही, माझं कामच बोलेल. त्यावेळी परत एकदा डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी त्यांच्याकडं आलेला प्रश्न एका तासामध्ये सुद्धा नाही, अगदी 15 मिनिटामध्ये त्यांनी तो मार्गी लावलेला आहे. कमीत कमी आत्ता तरी आम्हाला त्याचं आश्वासन मिळालं आहे आणि TV10 आणि भरत सुराणासुद्धा या पुढच्या गोष्टीचा सुद्धा सगळा फॉलोअप करणार आहे. याच्यामध्ये काही सजेशन असतील तर ते सुद्धा ते देणार आहेत महानगरपालिकेला आणि ती जी माहिती आहे ती सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर मित्रांनो, यातील मी ते सगळे घटक सांगितले तुम्हाला. उपोषणकर्ते जे आहेत ते सुराणा, त्यानंतर ज्या कंपनीला टेंडर देण्यात आलं ती कंपनी आहे भूमी ग्रीन एनर्जी, त्यानंतर उप आयुक्त जे आहेत घनकचरा विभागाचे संदीप कदम, ॲडिशनल कमिशनर जे आहेत जे पृथ्वीराज BP साहेब, त्यानंतर आयुक्त जे आहेत डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब, त्यानंतर याच्यामध्ये एक महत्त्वाचे घटक हे सुद्धा आहेत मोहन जोशी साहेब, त्यांचंही म्हणणं ह्याच्यावर काय होतं, त्यांना काय यावं लागलं, हेही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. आणि एक नागरिक म्हणून तुमचं या सर्व गोष्टीवर काय म्हणणं आहे हे सुद्धा आम्हाला खाली कळवा आणि पुढचे सुद्धा प्रत्येक घटकावरचे आमचे व्हिडिओज बघा. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10.